ही स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे पितृपक्षातील सर्व पितरी अमावस्या. ही शनिवारी आलेली आहे अमावस्या. यामुळे या अमावस्येला शनी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नान करणे या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं. तसेच अमावस्या ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. तसेच ही अमावस्या सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आपल्याला आपल्या पितरांचं श्राद्ध घालायचं आहे, पिंडदान देखील करायचं आहे आणि हे पितृ आपले या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी या पृथ्वीवरून तृप्त होऊन हे परत यमलोकात जात असतात. तसेच अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय केले तर त्या उपायांचं सुद्धा आपल्याला 100% फळ हे प्राप्त होत असतं. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील दोष दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे असतात. घरातले दोष, घरातील व्यक्तींना लागलेले दोष असतात, घरातील मुलांना दोष लागतात. हे दोष दूर करण्यासाठी अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे. अशी एक वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांवरून अमावस्येच्या दिवशी उतरवून टाकायचे आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकटे, विघ्न हे सर्व काही दूर होईल. मुलांची अभ्यासात भरभरून प्रगती होईल. नोकरीमध्ये मुलांना यश येईल आणि मनातील प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होईल. असा हा उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि तुम्हाला मी विनंती करत आहे की सर्व आईंनी आपल्या मुलांसाठी हा एक उपाय या अमावस्येला कराच. बघा, मुलांना नजर दोष लागतो, मुलांना दोष लागतात, त्यामुळे मुलांची प्रगती ही खुंटत जाते. लहान मुलांना जर नजर लागली तर मुलं ही वारंवार किरकिर करत असतात, आजारी पडत असतात, झोपेतून दचकून उठत असतात. यामुळे त्याचा त्रास आपल्याला देखील होत असतो आणि मुलांच्या तब्येतीवरती देखील याचा परिणाम हा होत असतो. मोठी मुलं असतात तर हुशार असतात आपली मुलं, पण अचानक त्यांना अभ्यास हा करावासा वाटत नाही, शाळेत जावंसं वाटत नाही. यामुळे मुलांना हवं तसं यश त्यांच्या अभ्यासामध्ये मिळत नाही. मोठी मुलं असतात, शिकलेली असतात, पण त्यांना नोकरी प्राप्त होत नाही. प्रयत्न करतात, खूप कष्ट करतात, तरीसुद्धा त्यांना नोकरी प्राप्त होत नाही. तसेच घरातील जे मुलं असतात, जी मोठी मुलं मुली असतात, त्यांची लग्न जुळत नाहीत. जर मुलांना काही दोष लागलेले असतील किंवा त्यांच्या कुंडलीमधील राहू, केतू, शनी यासारखे ग्रह जर मजबूत नसतील, तर मुलांच्या अनेक समस्यांना मुलांना सामोरं जावं लागतं. मग ते भरपूर मेहनत करतात, कष्ट करतात, तरीसुद्धा त्यांना यश हे येत नाही, प्राप्त होत नाही. म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. ही अमावस्या शनिवारी आलेली आहे. शनिग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या कुंडलीमधील राहू, केतू यांचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. उपाय कसा करायचा आहे, हे आता आपण जाणून घेऊया. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे किंवा चपातीचा तुकडा घेतला तरी चालेल. भाकरीचा तुकडा घ्या, चपातीचा तुकडा घ्या, काहीही चालेल. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो तुकडा तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. हा तांब्याचा कलश घेतला तरी चालेल किंवा तुमच्या घरातील इतर कुठलंही भांडं घेतलं तरी चालेल. पण हे पाणी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातलंच घ्यायचं आहे. बाथरूममधून किंवा बेसिनमधून, बाहेरच्या बेसिनमधून वगैरे असं तुम्हाला कुठूनही पाणी घ्यायचं नाही. हे स्वयंपाकघरामध्ये तुम्ही जे पाणी वापरता तिथूनच तुम्हाला हे पाणी घ्यायचं आहे आणि एक भाकरीचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला या तुकड्याला थोडंसं काळं लावायचं आहे. मग हे काळं तुम्ही दिव्याची काजळी लावू शकता किंवा तुम्ही वापरत असलेलं काजळ लावू शकता किंवा तुमच्याकडे काळ्या कलरचा बुक्का असतो पहा, आपण विठ्ठलाला वापरतो, तर तो बुक्कासुद्धा तुम्ही या चपातीचे किंवा भाकरीच्या तुकड्याला लावला तरीसुद्धा चालेल. आणि काळ्या कलरची तुम्हाला त्या भाकरीच्या तुकड्यावरती तुम्हाला 7 बोटे ओढायचे आहेत. मग 7 रेषा ओढायच्या आहेत तुम्हाला आणि यानंतर हा जो भाकरीचा तुकडा आहे आणि हे जे तांब्याभर पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या मुलांवरून
3 वेळा उतरवून घ्यायचं आहे. मुलांना देवघरासमोर बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 वेळा जसा घड्याळाचा काटा फिरतो तसा तुम्हाला 3 वेळा तुमच्या मुलांच्यावरून उतरवून घ्यायचं आहे. आणि यानंतर हा भाकरीचा तुकडा आणि हे पाणी तुम्हाला डायरेक्ट घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तो तुकडा तुम्हाला एखाद्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे किंवा पक्ष्यांना खायला घातलं तरीसुद्धा चालेल आणि ते पाणी तुम्हाला बाहेर ओतून द्यायचं आहे. कोणत्याही दिशेला ओतून द्या, काहीच हरकत नाही. हा तुकडा तुम्ही कुत्र्याला किंवा पक्ष्यांना खाऊ घाला किंवा त्यातल्या त्यात तुम्हाला जर काळं कुत्रं भेटलं तर आवर्जून तुम्ही हा तुकडा काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. लहान मुलं आणि मोठी मुलं सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये 2 मुलं आहेत, मग हा उपाय कसा करायचा? घरामध्ये 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी 2 वेगवेगळे भाकरीचे तुकडे घ्यायचे आहेत आणि 2 वेगवेगळी पाण्याची तांब्या भरून घ्यायचा आहे. एक तुकडा ओवाळला, परत दुसऱ्या मुलांसाठी वापरायचा नाही. हा जर तुम्ही वापरला म्हणजे एक तुकडा, तोच तुकडा जर तुम्ही दुसऱ्या मुलाला वापरला तर तुम्ही हा उपाय करून तुम्हाला याचा कुठलाच फायदा होणार नाही. आता हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे? तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरात म्हणजे सकाळपासून ते रात्री अगदी 12 वाजेपर्यंत म्हणजे 11:30 पर्यंत अमावस्येचा मुहूर्त आहे. तुम्ही 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. मुलांसाठी कदाचित हा उपाय तुम्ही अगोदर केलाही असेल, पण हा जर उपाय तुम्ही अमावस्या आणि आज त्यातल्या त्यात शनिवार आलेला आहे, तर या दिवशी जर केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. करून पहा. यामुळे मुलांची किरकिर बंद होईल, आजारपण दूर होईल, चिडचिडेपणा दूर होईल, मुलं अभ्यास करायला लागतील, काही दोष यांना लागलेले असतील, यामुळे मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल. जर आईला मासिक धर्म असेल तर आईने मुलांसाठी हा उपाय करायचा का? तर हो, आईने मुलांसाठी हा उपाय करू शकता. आता मुलं बाहेरगावी राहत असतील, मग काय करायचं? तर 4 दिशेला तुम्हाला हा तुकडा जो आहे तो ओवाळून घ्यायचा आहे आणि बाहेर टाकायचा आहे. मुलं आजी-आजोबांकडे राहत असतील, तर आजी-आजोबांनी हा उपाय आपल्या नातवंडांसाठी करायचा आहे. मामा-मावशीकडे राहत असतील, तर मामा-मावशीने सुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.